या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत। वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आई माऊली स्पोर्ट्स आयोजित आई माऊली चषक 2026 हा महासोहळा आजचा तिसरा दिवस फायनल डे आणि फायनल डे मधील आपण पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच पाहतोय। एका बाजूला पाहतोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा, दुसऱ्या बाजूला जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकार आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला। आणि इथे एक पारितोषिक आलेलं आहे नाईकपाडा संघासाठी। जर नाईकपाडा संघ आजच्या दिवसामध्ये जर फायनलला पोहोचला आणि फायनल जर मारली तर अजितजी मुकादम यांच्याकडून 10,000, उमेशजी मुकादम यांच्याकडून 10,000 रुपयांचं रोख रक्कम पारितोषिक मिळलं जाईल या संघाला। या पारितोषिकचा वर्षाव इथे केला जातोय कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाकडे, परंतु आज त्यांचा खेळ कशा पद्धतीने पूर्ण होईल ते सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला। चला म्हणजे दोन फलंदाज आपण पाहतोय, रोहित कोठावले आणि कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघासाठी हॅट्रिकसाठी बघा 1,000 रुपयाचं पारितोषिक लागले गेलं आहे। उमेशजी मुकादम यांच्याकडून हे पारितोषिक लागले गेले आहे। बघा हॅट्रिक मिळवा आणि 1,000 रुपये कमवा। पहिला बॉल घेऊन ओमकार हेलिम पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील। पहिलं षटक रोहितसाठी पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि बॉलला सरळ उडवलाय पार्किंग लॉट मध्ये। 6 धावांसाठी अकाउंट ओपन होते षटकाराने। मिस्टर रोहित कोठावले मॅन इन फॉर्म। बघा आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले आहेत। रोहित कोठावल्यांनी षटकार ठोकलाय पहिल्याच बॉलवरती, आक्रमण केलं जाते ओमकारवरती। ओमकार पुढचा बॉल, यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता, ड्राईव्ह केला। यावेळेस पाहतो पण लॉंग ऑफ रिझन मध्ये शत्रुरक्षक आहे, परंतु त्यांना चकवत हा चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय। 4 धावांसाठी येतोय बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवरती चौकार 4। बघा रिप्ले मध्ये पाहूया आपण, लोअर फुल्डर बॉल होता, चांगल्या पद्धतीने फटका सजवला, तिकडे फिल्डर होते परंतु बघा त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय 4 धावांसाठी। बघा पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आलेत, म्हणजे इथे पाहिलं तर ओमकारवरती प्रेशर क्रिएट केलं जाते। बघा दबाव आहे, दबावामध्ये कोण निखरते कोण बिखरते हे सुद्धा पाहायला आपल्याला मिळेल, कारण ओमकार सका एक उभरता सितारा आहे कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचा आणि सातत्याने चांगली कामगिरी केली या वर्षाच्या हंगामामध्ये, परंतु आता थोडंसं प्रेशर त्यांच्यावरती आहे। यावेळेस लोअर फुल्डर बॉल पुन्हा एकदा उडवलाय, बॉलला सरळ डिपॉझिट केलाय, हाय अँड हँडसम 6 षटकार। यावर मुस्तामिंग झालाय, चेंडू हवेत आहे, बघा झेल सोडलाय, साधा सोपा झेल इथे धरतीला दान केला, जीवनदान मिळते इथे रोहित कोठावले या बॅटरला। बघा लग्नातला लाडू खायची संधी होती, परंतु लग्नातला लाडू तो खाता आला नाहीये फिल्डरला। झेल सुटलाय,
रुपेश होते तिकडे, त्यांच्याकडून सोपा झेल इकडे सुटला गेला आहे. यावेळेस बघा अक्षय याने सेन्सिबल क्रिकेट खेळलाय बघा. समोरून जर मोठे फटके येत असतील तर त्या बॅटरला जास्तीत जास्त स्ट्राईक देऊन ठेवण्याचं काम यावेळेस अक्षय यांनी केलंय. सेन्सिबल क्रिकेट इकडे खेळताना पाहतोय अक्षय जाधव यांना. नक्कीच त्यांच्याकडे सुद्धा कॅलिबर आहे, ताकद आहे, दमखम आहे. परंतु आता समोरचा बॅटर जर मोठे फटके खेळत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. 5 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल. यावेळेस बघा त्याचा अगोदर बॅटचा फेस पाहिला तर क्लोज झाला होता, त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू पाहिलं तर बॉडी लाईन वरती जाऊन गेला होता आणि शेवटचा बॉल आला तो निर्धाव. याचा 2 मिनिट डीजे. आदरणीय सन्माननीय सागरजी तुंबडा साहेबांना विनंती करतोय, त्यांनी कृपया करून आमच्या VIP कक्षामध्ये यायचं आणि इथे येऊन विराजमान व्हायचं आहे. साहेबांना आग्रहाचा विनंती करतोय आम्ही, कारण केशव येतोय, केशव हलीम. बघा पिता पुत्री जोडी पाहतोय. पहिलं षटक पुत्राने हाताळली होती, थोडंसं महागडं षटक आपण पाहिलंय ओमकार हेलिंग यांचा, परंतु आता केशव आलेत. आता ओमकारांचे वडील आहेत ट्रॅक वरती, एका लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. नक्कीच फिरकीची जादू दाखवताना पाहतील आपण. तो आता स्कोर कार्ड वरती धावा पाहतो, पण 18 वरती जाऊन पोहोचलेले अक्षय जाधव यांना आता स्ट्राईक मिळते. पहिला बॉल आपण पाहतोय कव्हर रिझन मध्ये ढकलून काढलाय. सिंगल इथे कंप्लीट केली जाते, सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाही या बॉलवर. इथे पाहिलं गेलं तर अक्षयने जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम रोहित यांना करताना पाहतोय, कारण रोहित यांच्या बॅटमधून मोठे फटके आलेत, म्हणून जास्तीत जास्त त्यांना स्ट्राईक देणं गरजेचं असेल आणि ती स्ट्राईक सुद्धा रोटेट केली जाते. सेन्सिबल क्रिकेट इकडे खेळलं जाते. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन बघा, फिंगर रोल केली होती, पूर्णपणे बॅटरला आपल्या जाळ्यात फसवलं होतं केशव हलीम यांनी. रिप्ले मध्ये पाहूया आपण. बघा बॅक ऑफ द हँड हा चेंडू हाताळला होता आणि हा चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळाला आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर बॅटरला हा चेंडू समजला नाहीये. डॉट बॉल आलाय. तिसरा बॉल या षटकातील. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, फटकाचा चांगला सजवला होता, परंतु अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय हा फटका. मिडवेट रिझर्व मध्ये सिंगल आली आहे. सिंगल आणि सिंगल पाहतोय आपण. या 3 बॉलवरती 2 सिंगल आहेत, म्हणजे यावेळेस पाहिलं तर थोडंसं दबावामध्ये ठेवलंय. जी धावसंख्या डेंजर झोन मध्ये जात होती त्याला कुठेतरी रोख बसलाय या षटकामध्ये. यावेळेस बघा तसं हा चेंडू नक्कीच निसटला होता केशवांच्या हातातून. डेड बॉलचा इशारा पंचांचा येतोय. ऑफिशियल्स पाहतो आपण, संतोष वळवी आणि तुषार चौधरी यांना पाहतोय. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून फटका साजवलाय. फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एका टप्प्याने चेंडूला अडवलंय, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघा सिंगल डबल आणि मोठे फटके हे क्रिकेटचं सूत्र आहे, ते सातत्याने कंप्लीट करताना पाहतोय दोन्ही बॅटरला. बघा मोठे फटके नक्कीच येत आहेत, परंतु सिंगल डबल वरती सुद्धा जास्तीत जास्त भर दिला जातोय आणि सिंगल डबल नक्कीच फायदेशीर ठरताना पाहतोय. केशव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या षटकामध्ये एकही मोठा फटका येऊन दिला नाही केशव हलीम यांनी. अप्रतिम षटक हाताळलंय. यावेळेस आपण टाकण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरषक आहे बघा, सुंदररित्या शतरक्षण होते, फेकी सुद्धा सुंदर होते. एक सिंगल. बघा या षटकामध्ये विचार केला गेला केशव यांनी जी धावसंख्या डेंजर झोनमध्ये जात होती त्याच्यावरती लगाम लागवण्याचं काम यावेळेस केलेलं आहे. परंतु शेवटचा बॉल आहे, शेवटच्या बॉलवरती नक्कीच आक्रमण केलं जाईल का रोहित कोठावले या बॅटरकडून, कारण रोहित कोठावलेचा विचार केला तर या वर्षीचा हंगाम फॉर्म मध्ये आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस बघा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने हा फटका सजवला होता. बुरे आहे तिकडे, थोडंसं फंबल झालं तर फायदा. बघा सिंगल डबलचं रूपांतर होते का. बघा फेकी थोडीशी खराब होती,
जर अचूक थ्रो आला असता तर नक्कीच इकडे चित्र थोडंसं बदललं गेलं असतं, परंतु शेवटच्या बॉलवरती पाहतो पण 2 धावा येतात. या 2 धावेशी धावफलक पाहतो आपण 25 वर जाऊन पोहोचते. 25 रन्स ऑन बोर्ड, नो विकेट लॉस. बघा इथून पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ संपलाय. 12.50च्या सरासरीने हा धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. इथून पाहिलं तर शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे इथून कमीत कमी 40 ते 45 धावा करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. म्हणजे इथून 20 धावा या षटकामध्ये करणं गरजेचं असेल डोंगरीपाडा संघाला, कारण समोरचा संघ सुद्धा ताकदवर संघ आहे. यावर्षी हंगामाची सुरुवात त्यांनी चॅम्पियन म्हणून केली होती, परंतु त्यानंतर डाऊनफॉल आला होता. परंतु या डाऊनफॉलला जुगारून आता स्वतःला सिद्ध करायचं असेल तर या खेळपट्टीवरती चांगला खेळ करावा लागेल. आणि चांगला खेळ या दुसऱ्या षटकामध्ये केशव हेलिम यांच्याकडून आला आहे. परंतु आता तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. भुऱ्या येतोय, अजून एक अष्टबली खेळाडू आपण पाहतोय भुऱ्या गांगोळ्या यांना पाहतोय. जगदंब चषकामध्ये पाहिलं तर लगातार 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. परंतु आज तो दिवस वेगळा होता, परंतु आजचा दिवस थोडासा वेगळा आहे. आता संघ थोडासा पाहिलं तर अडचणीमध्ये आहे. अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर भुऱ्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस स्लॉट मध्ये होता मुस्तामिक चेंडू झालाय. बघूया चेंडू हवेत आहे, शतवर्षक चेंडूच्या खाली येतोय का? बघा शतवर्षक चेंडूच्या खाली आला होता. इथे होते चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू जातोय सरळ निघून 4 धाव्यांसाठी येतोय चौकार 4. थँक्यू डीजे. बघा रिप्ले पाहिला पण 2 शतवर्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचले होते. बघा कॉलिंग नव्हतं आणि त्याचाच अभाव पाहिला तर 4 धावा आल्यात. नशिबाचा चौकार, नशिबाची साथ इथं बॅटर अक्षय जाधव यांना मिळताना पाहतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता पुन्हा एकदा मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली येईल का? यस, चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि इथं पाहतोय आपण अक्षय यांच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. अक्षय बॅक टू डग आउट गॉन. न्यू बॅटर पाहतो आपण संघाचे कर्णधार समीर कोठावले यांना पाहतोय. बघा समीर यांचा विचार केला गेला तर समीर यांना आता जास्तीत जास्त स्ट्राईक रोहित यांना द्यावी लागेल, कारण रोहित इनफॉर्म बॅटर आहे. त्यांना नक्कीच चेंडू आता फुटबॉल सारखा दिसत असेल, कारण 2 षटकाचा खेळ पाहिला तर रोहित यांनी अप्रतिम फलंदाजी केलाय. पुढचा बॉल यावेळेस बघा पुश केलाय चेंडूला सरळ अलॉंग द कार्पेट आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डिंग थोडीशी खराब होताना पाहतोय, परंतु बघा बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल येते, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही. स्ट्राईक रोटेट केली जाते आणि रोहित यांना स्ट्राईकवरती आणलं जाते. या एका धावेची धावफलक आपण पाहतोय 30 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. बघा वैयक्तिक विचार केला तर रोहित 8 चेंडूमध्ये 20 धावावरती खेळतो, म्हणजे मोठे फटके नक्कीच रोहित यांच्या बॅटमधून आले आहेत. परंतु आता शेवटचे 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलवरती शेवटचं टोटल किती धावसंख्येत मजल मारली जाईल हे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बघा सबमरीन डिलिव्हरी गती होती आणि पाहतोय आपण चेंडू थोडंसं लांब पडला होता आणि सरळ यष्टरक्षाच्या हातामध्ये निघून गेला होता. बघा उसळी यावेळेस चेंडूला मिळाले. सबमरीन डिलिव्हरी पाहिली आपण गोलंदाज भुऱ्या गांगोडा यांची. बघा भुऱ्या यांचा विचार केला तर एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय आपण या विकेटवरती, या खेळपट्टीवरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. भुऱ्यांनी तर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाची विकेट घेतलाय, म्हणजे चांगली गोलंदाजी केलाय भुऱ्यांनी सुद्धा. कमबॅक करणारं काम केशव आणि भुऱ्यांनी केलंय. परंतु शेवटचे 2 बॉल यावेळेस स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय
उडण खटवला 6 धावासाठी षटकार. थँक्यू डीजे. बघा ना सूरत देखते ना मुहूर्त देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते. जरूरत होती मोठ्या फटक्याची आणि ती जरूरत पाहिली तर रोहित यांच्या बॅटमधून एक मोठा षटकार आलाय. या षटकाराची धावफलक आपण पाहतो 36 वर जाऊन पोहोचते. शेवटचा बॉल असेल या इनिंग मधील आणि शेवटच्या बॉलवरती किती धावापर्यंत टोटल सेट केलं जाईल आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुलटस बॉल पुल गेलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, शतक येतोय चेंडूच्या खाली. बघा त्याच्याकडून होते चुकी, चुकीला माफी नाही. या शेवटच्या बॉलवर 2 धावा, तिसरा धावायचा प्रयत्न. बघूया तिसरी धाव कंप्लीट होते का. बघूया पंच आपल्याला कळते तिसरी धाव कंप्लीट झालाय की नाही झालाय. यस तिसऱ्या धावेसाठी पंचांनी रेफर केला. तिसऱ्या पंचांकडे वळूया आपण. ही तिसरी धाव कंप्लीट झाली का पाहूया आपण. बघा काय घडते काय बिघडे. झेल सुटलाय, दुसरे धावाचा प्रयत्न केलाय, थोडंसं फंबल झालं, त्यानंतर थ्रू केलाय. बॅटर जोपर्यंत पोहोचतायत का नाही आपण पाहायला मिळेल. चेंडू गॅदर केलाय आणि यस थँक्यू डीजे. आणि डिसिजन असेल आउट, OUT आउट असेल म्हणजे या फक्त 2च धावा असतील. कारण बॅटरची बॅट आपण पाहिली तर जी पॉपिंग क्रीज आहे त्याच्या थोडीशी आतमध्ये टच अँड गो वाला मामला होता. आणि पाहिलं तर पॉपिंग क्रीजमध्ये बॅट पूर्णपणे इन झाली पाहिजे. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू त्याच्या अगोदरच पाहिलं तर स्टंपवर लागला गेला होता आणि फलंदाज बाद होता. इकडे तिसऱ्या धावायच्या प्रयत्नामध्ये रोहित कोठावले. म्हणजे शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या. या 2 धावांची धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचला गेला आहे स्कोर कार्ड वरती. 38 धावा झाल्यात, 38 धावा झाल्यात, 39 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे. 18 चेंडू 39 धावा.
चला नाण्याची एक बाजू पाहिली आपण तर 39 धावांचा टार्गेट इकडे सेट केलं गेलं आहे जयंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाकडून. नाण्याची दुसरी बाजू आपल्याला पाहायला मिळते कशा पद्धतीने 39 धावा इथे चेस केल्या जातील की नाही हे सुद्धा पाहायला मिळेल. पहिल्या षटक हाताळणीसाठी आपण पाहतोय रोहित कोठावले येतोय. बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज असतील. स्ट्राईकला ते ओमकार आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर बुऱ्या. नॉन स्ट्राईक एंडला बघा षटकांची तिकडी जर लावली तर आदरणीय सन्मान्य उमेशजी मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागले गेले आहे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघासाठी. बघा 3 षटकार मारा आणि 1000 रुपये कमवा आणि 3 4 साठी सुद्धा. यावेळेस पहिला चेंडू मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. अक्षय जाधव यष्टांच्या मागे होते आणि सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. फलंदाज होतोय ओमकार हेलिम फेल. फर्स्ट विकेट डाऊन. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. केशव आलेत बघा. पुत्र आउट झाले पण त्याचे पिता आलेत बॅटिंगसाठी. इथून पाहायला गेलं तर केशव यांना मोठी फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीमध्ये आहे. अडचणीतून तारणहार बनावं लागेल. यावेळेस मिस्टामिंग चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा कच्या क्षेत्ररक्षण पाहतोय पण 2 धावा झाल्या. तिसरा धावा प्रयत्न डेंजर एंडला केशव आणि बघा तिसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगलं रनिंग बिग विकेट पाहतोय दोन्ही बॅटर मध्ये. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय आणि त्याच कारणास्तव पहिल्याच बॉलवरती फेस करताना 3 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या चेंडूवरती विकेट आली परंतु दुसऱ्या चेंडूवरती पाहिलं 3 धावा आल्यात. म्हणजे इथून आता ड्रायव्हिंग सीटवरती नक्कीच बसला गेला आहे फलंदाज केशव हेलेम. पण पाहतोय भुऱ्या येतोय. भुऱ्या गांगोडा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आलाय. न्यू बॅटर आता स्ट्राईक वरती असेल. नक्कीच भुऱ्या यांच्याकडून सुद्धा आशा लावल्या जात आहेत कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा या संघाकडून. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस ऑन साईडला उडवलाय. गॅप मध्ये चेंडू खेळून काढाय. चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार 4. यस थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा इथून मोठ्या फटक्यांची आवश्यकता. मोठा फटका आलाय. चौकार आलाय. या 4 धावांनी धावफलक वाढतो पण 7 वर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ आता संपन्न झालेला आहे पहिल्या षटकातील. आणि पहिल्या षटक पाहतोय पण मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक आहे. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. यावेळेस मस्टामिंगला चेंडू हवेत आहे. चेंडूने उंची जास्त घेतला लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सुंदर झेल इथे कंप्लीट करताना पाहतोय. भुऱ्या आलाय आणि भुऱ्यांचा खेळीला लागले पूर्णविराम. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. चला
फलंदाज यायचंय. फलंदाज जास्त वेळ खर्च करू नका. आज फायनल डे आहे. कृपया करून सहकार्य करायचं आहे. शेवटचा दिवस आहे. कृपया करून सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. फायनल डे आहे आणि आपल्या प्रकाश ज्योतामध्ये हे सामने पूर्ण करायचे आहेत. न्यू बॅटर माधवपणावर मिस्टर राकेश येतोय. नागेश येतोय. नागेश येतोय बॅटिंग मार्क वरती. अजून एक चांगला खेळाडू पाहतो आपण बॅटिंग मार्क वरती त्यांना पाहतोय, परंतु यावेळेस करते काय. नागेश आला आणि नागेश गेला. अजून एक गडी पाहतोय आपण तंबूच्या आश्रयाला येताना. नागेश बॅक टू डग आउट गॉन. H2O. O. O. रुपेश होतोय. रुपेश पवार येतोय. आता रुपेश पवारला पवारची पॉवर दाखवावं लागेल, कारण संघ आता बॅकफूट वरती गेलाय. इथून मोठे फटक्यांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. मोठे फटके आले तर तुम्ही सामन्यामध्ये उलटफेर करू शकतायत. लोअर फुल्डर बॉल होता. गॅप मध्ये चेंडूला घेऊन गेलाय. फिल्डर आहे परंतु त्याला टाटा बाय बाय कर चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांसाठी पवार आलाय आणि पवारने ठोकलाय षटकार. 6. थँक्यू डीजे. चला चला जास्त चर्चा करू नका. जास्त चर्चा आणि वाढेल खर्च. कृपया जास्त चर्चा करू नये. आपल्या लवकरात लवकर आज सामने संपवायचे आहेत. धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचलेले आहे. इथून 26 धावांची आवश्यकता असेल. आपण समोरी पाहतोय, कंपॅरिझन पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पटकावल्या होत्या जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने, परंतु कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाने विचार केला तर 13 धावा पटकावल्यात, परंतु 3 विकेट त्यांच्या तंबूच्या आशेला गेल्यात. म्हणजे यावेळेस थोडंसं पाहिलं तर बॅकफूट वरती आहे, परंतु जोपर्यंत केशव आहेत खेळपट्टीवरती उभे असतील तोपर्यंत आशा पल्लवीत असतील कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाचे. प्रमोद होतोय बघा. अक्षय एक अप्रतिम गोलंदाज आहेत. धीरज आहेत, परंतु आज प्रमोद यांना प्रमोट केलं जात आहे बॉलिंगसाठी. इथून 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. इथून केशव यांना मोठे फटक्यांची नक्कीच खेळी करावी लागेल. इथून 4 मोठे फटके आणि मॅच फिनिश केली जाईल. बघा 4 मोठे फटके खेळणं जितकं सोपं वाटते तितकं सोपं नसते. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळावरती शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सामना कुठेही जाऊ शकतो हे सांगता येत नाही. केशव स्ट्राईक वरती आणि प्रमोद बॉलिंग ट्रॅक वरती वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिला बॉल प्रमोद यांचा यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला. फटका तर फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ गेला सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. 6.
डीजे. प्रमोद वरती षटकार आलाय यावेळेस. बघा बॅकफुटला जाऊन कट केला, चेंडू जातोय पॉइंट रिझन मध्ये, डीप मध्ये चेंडू जातोय. फिल्डर आहे बघा, 2 धावा नक्कीच कंप्लीट केला. तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा इथे यशस्वीरित्या पूर्ण होतोय. बघा एका मोठ्या फटक्यानंतर 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. जे रिक्वायर्ड रन रेट होतोय ते नक्कीच इकडे कंप्लीट होताना पाहतोय. पहिल्या 2 बॉलवरती 9 धावा आल्या आहेत. इथून सामन्याचं समीकरण थोडंसं क्लोज होताना पाहतोय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघासमोर. आता 10 बॉल 17ची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी. इथून थोडंसं पाहिलं तर मॅच मध्ये आलाय कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघ. प्रमोद पुढचा बॉल, यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. मोठा फटका खेळण्याची नक्की संधी आली होती बॅटरकडे, परंतु बघा मुस्टामिंग झालाय आणि यशवंतच्या मागे अक्षयने सुंदर झेल घेतलाय. फलंदाज होतोय बाद मिस्टर रुपेश. थँक्यू डीजे. शंकर येतोय. न्यू बॅटर मात्र आपण शंकर येतोय. बघा लेफ्टी बॅटर आहे, नक्कीच बेनिफिट यावेळेस लेफ्टी बॅटरला नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. कारण हवेचा वेग आपण पाहिला तर जो आता ऑन साईडला पाहतोय लेफ्टी बॅटरसाठी, जिथे आपण पाहतोय थोडासा अडथळा आहे ग्राउंडमध्ये, त्या दिशेने आहे. प्रमोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील या षटकात येईल. चौथा बॉल. चला पंच जास्त वेळ खर्च होतोय, ताकीद द्यायचे फिल्डिंग करणार संघाला. वारंवार तुम्हाला सूचना दिली जाते, कृपया करून सहकार्य करायचे जांबे स्पोर्ट डोंगरीपाडा संघाने. अक्षय यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा जास्त शफल झाले होते. चेंडू सरळ उसळी घेऊन विकेट किपर अक्षय जाधव यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल आलाय. बघा पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 3 धावा, त्यानंतर पाहिलं तर कमबॅकची कहाणी लिहिली गेली आहे यावेळेस गोलंदाज प्रमोद या गोलंदाजाकडून. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता, ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु बॅटचा इतका चांगला संपर्क झाला नव्हता. एक सिंगल आली आहे या 5व्या बॉलवरती. सिंगल धाव, या सिंगलच्या सहाय्याने धावफलक आपण पाहतोय या 23 वर जाऊन पोहोचते. इथून समीकरण आता थोडंसं अवघड होताना पाहतोय, कारण 7 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, परंतु बघा बॅट आणि बॉलचा जास्त संपर्क झाला नव्हता चांगला. एक सिंगल येते या शेवटच्या बॉलवरती. बघा जर सरळ बॅटने हा फटका सजवला असता तर नक्कीच षटकार गेला असता, परंतु रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि एक सिंगल आली आहे. या सिंगलने धावफलक आपण पाहतोय 24 वर जाऊन पोहोचते. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. चला आपण स्वागत आणि सत्काराकडे आपण वळूया.
बघा 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. धीरज होते परंतु धीरज यांच्यावरती विश्वास कमी दाखवलाय. अक्षय जाधव येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. स्वतःवरती विश्वास दाखवला अक्षय जाधव यांनी. 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिला बॉल पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर केशव हलीम यांनी परंतु बॅटर बॉल संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पहिला चेंडू पाहिला तर थोडीशी फिंगर रोल केली होती गोलंदाज अक्षय जाधव यांनी. अक्षयांचा विचार केला गेला तर व्हेरिएशन नक्कीच त्यांच्याकडे आहेत आणि त्या व्हेरिएशनचा पुरेपूर फायदा घेताना पाहतोय. यावर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बघा जर हा सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच मोठा फटका आला असता. षटकार किंवा चौकार आला असता परंतु रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. असं म्हटलं जाते सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं है. बघा सरळ बॅटने जर नक्कीच फटका खेळला असता तर मोठा फटका आला असता परंतु आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला आणि डॉट आलाय. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता केशव हलीम यांनी. पुन्हा एकदा डॉट येतोय. लगातार 3 चेंडू 3 डॉट. इथून आता पाहतोय आपण सामना थोडासा वळलेला पाहतोय. 3 मध्ये 15 ची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस बघा थोडासा हाफ टायगर बॉल होता कट केलाय. चेंडू जाते कव्हर रिझर्व मध्ये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुद्धा होतोय परंतु एकच धाव इथे कंप्लीट केली जाते. फलंदाज बोलतोय बाद रनआउटच्या रूपामध्ये दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये. या एका धावेची धावफलक आपण पाहतोय 25 वर जाऊन पोहोचते. शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 मध्ये 14 ची आवश्यकता. यावेळेस कट केलाय. चेंडू जातोय सरळ कव्हर पॉइंट मध्ये एका धावेसाठी. ते पाहिलं तर पूर्णपणे सामना त्यांच्या खिशात घातलाय जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाने. शेवटचा बॉल 1 मध्ये 13 ची आवश्यकता. इथून सामना पूर्णपणे झुकलेला आहे आणि सामना जिंकतोय इथे जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघ. हडलक हडलक हडलक. कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा तुम्ही याला चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आणि ऑल द बेस्ट टू द नेक्स्ट मॅच जॅम्बे स्पोर्ट्स डोंगरीपाडा. आणि या मॅचचा मॅनचा मानकरी मिस्टर रोहित कोठावले. रोहित यांनी यायचं आहे. बघा बॅटिंग करताना अप्रतिम फलंदाजी केली होती रोहित यांनी. तब्बल 11 चेंडूमध्ये 28 धावांची अतिशय पारी खेळी आणि गोलंदाजी करताना 3 विकेट घेतल्यात. तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित कोठावले. रोहित चला जास्त वेळ खर्च करू नका यायचं आहे. अक्षय समीर तुम्ही सुद्धा यायचं आहे टॉस साठी. वेळ खर्च करू नका. रोहित तुम्ही